आणखी एक महत्त्वाची बातमी, शरद पवारांचा जिल्हानिहाय विधानसभेचा अहवाल आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। उद्या मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये किती जागा मागायच्या यासाठी त्यांनी अहवाल मागितलेला आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाची स्थिती काय, मताधिक्य, संभाव्य उमेदवार यावर माहिती त्यांनी मागवलेली आहे आणि सगळ्या जिल्हा प्रमुखांना अहवाल देण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। प्रदीप, उर्शिला, आपल्याला माहिती आहे की उद्या मुंबईमध्ये महाविकास आघाडीची विधानसभेची दृष्टीनं महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडते आणि बैठकीमध्ये आपल्या पक्षाला किती जागा मागायच्या या संदर्भातला अहवाल जो आहे तो सगळ्या जिल्हा प्रमुखांना देण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघ आहे त्या विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाची स्थिती, मिळालेलं मताधिक्य आणि त्याचबरोबर संभाव्य उमेदवार या संदर्भातला अहवाल जो आहे तो मागवण्यात आलेला आहे आणि या अहवालानुसारच किती जागा महाविकास आघाडीकडे पक्षाच्या वतीनं मागायच्या या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या करण्यात येतील। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा प्रमुखांना या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत की आपापल्या विधानसभा मतदारसंघाचा अहवाल जो आहे तो तयार करून लवकरात लवकर पक्षाकडे पाठवण्यात यावा, जेणेकरून महाविकास आघाडीमध्ये पक्षाच्या जागा ज्या आहेत त्या मागण्यासाठी सोयीस्कर जे आहे ते पक्षासाठी व्हावं यासाठी अहवाल जो आहे तो जिल्हा प्रमुखांकडून मागवण्यात आलेला आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाकडून जे आहे ती शरद पवारांच्या पक्षाकडून तयारी केली जाते। नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।